प्रश्न करत असताना आम्ही जीवनमुक्ती आणि देवमुक्तीमध्ये फरक स्पष्ट करा. हे बरोबर आहे सगळं. ते दोनच तऱ्हेची माणसं असतात. वेदांतशास्त्रदृष्ट्या एक बद्ध आणि एक मुक्त. ते बद्धात 4 प्रकार करायचे. त्याच्यामध्ये पामर, विषयी, जिज्ञासू हे 3 प्रकार करायचे. आणि पुढे मग मुक्त. हे पामर म्हणा, विषय म्हणा, मोक्ष म्हणा, हे सगळे मुक्त आहे का बद्ध आहे? बद्ध आहे. त्याच्यातून मुक्त कोण होत असतो? जिज्ञासू. कायमी उद्धार. आणि पामर विषय मुक्त का होत नाही? सगळे भोगात अडकलेले असतात. कशामध्ये? भोग समजते ना. आपल्यापेक्षा स्वर्गातले भोग काय साधे आहे का? आपल्याकडे सगळ्या येड्या बाबळी आणि तिकडे सगळे कल्पतरू आहे का ना. आपल्याकडे सगळ्या जर्सी गाई आणि स्वर्गात कोणते आहे मग? जर्सी गाय असते ना. बरं का, भरपूर पाणी पिते, त्याच्यामुळे दूधही भरपूर देते. ते दूधही पाण्यासारखंच असते. आणि तिला जर पाणी नाही दिलं वगैरे तर आरडाओरडा करत असते. आणि ती अशी काही आरडाओरडा करते की एखाद्या माणसाला सुट्टे घरातलं कोणी हटवलं घालत असतं. पण जर्सी गाय आहे का कुठे स्वर्गामध्ये? कामधेनूची होदर आहे. आणि सगळे कशामध्ये अडकले आहेत? हे भोगात. जाऊ दे आपल्याला. पण एक अवस्था असते, त्याला जिज्ञासू अवस्था म्हणायला. भोगामध्ये अडकलेले असेल तर विषय आणि पामर. भोगातून बाहेर पडण्याकरता प्रयत्न करत असले तर म्हणजे आहे का लक्षामध्ये? भोगाच्या विषयी ज्याची आसक्ती संपलेली आहे त्याला काय म्हणायचं? जीवनमुक्त. नाही का? ते भोगामध्ये अडकतात मध्ये. जे देखणे सकळ म्हणून चिंते चरण कवळ. आता एक जीवनमुक्त परमोच्च अवस्था तिला म्हणतात. अवस्था संपल्या आता पुढे ग्रंथाचे हे संपले. अमृतामध्ये नभामध्ये तरी काय शेवटचा प्रकार म्हणजे जीवनमुक्त. विचारसागर सुद्धा ज्ञानमुक्त. तुमचे जे ग्रंथ आहे ना, वृत्ती प्रभाकर, शेवटचा प्रकार जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे तुमच्या गीतेमध्ये सांगायचं जरा म्हणजे जरा स्थितप्रज्ञस्य का आहे काय? त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणायचं. काय म्हणायचं? शरीर आहे पण बंध नाही. कोणती अवस्था आहे? आपल्या ठिकाणी शरीर आहे, शरीर हाच बंध आहे. काय? या देहातून त्या देहातून त्या देहातून ते पोपट असतं ना श्रीमंताच्याकडे, मग त्याला ते पिंजऱ्याची साफसफाई करायची असली म्हणजे या पिंजऱ्यातला पोपट काढायचा आणि दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये काय करायचं? घालायचा. त्याप्रमाणे जीवाला या शरीरातून त्या शरीरातून त्या शरीरातून. आणि शरीर हे सुद्धा वैचित्र्य असतं. शरीरामध्ये कुठं दुःखाच्या बाबतीमध्ये समपण आहे का? आहे ना. माणसामध्ये सुद्धा दुःखाचे विषमता आहे ना. फक्त एकच आहे मात्र. कोणतं आहे? आत्मसुख मात्र आहे सर्वांना. निद्रेचं सुख सर्वांना आहे. मग कोणतं? ते मग गरीब असो श्रीमंत असो कोणी किती मोठा असू द्या, निद्रेच्या सुखामध्ये विषमता नाही. बाकीच्या सुखात काय विषमता आहे ना. जाऊ द्या. तेव्हा ब्रह्मसुखामध्ये मात्र कोणत्याही प्रकारे विषमता नाही. समज आहे. तात्पर्य कशाकरता चाललेलं आहे? जीवनमुक्ती प्रकरण आहे. बंधभ्रमाचा काय? कृपादान केले संतीन कल्पांनी, भय निरसली कृतकृत्य झालो इच्छा केलेले. तुका म्हणे काळ नाता करून कोणची अवस्था आहे जीवनमुक्त? कशाने झाली होती जीवनमुक्त?
हेळा मात्रे तुकोबऱ्याचा अभंग आहे ना. म्हणजे जीवनमुक्ताचा बरं का ज्ञान झालेलं आहे, ब्रह्मज्ञान झालेलं आहे, अजून शरीराचं आयुष्य काय शिल्लक आहे त्याला नाही का. पण त्याच्याकरता येतं आणि त्याचा दैनंदिन व्यवहार कसा होतो प्रारब्ध असेल. मग तत्वदृष्टीचा चाललेला आहे ना. नियमित असतो का अनियमित असतो. पूर्वपक्षीयांनी असा आग्रह केला की नियमित असावा, परंतु सिद्धांत मताने शेवटी तो जो तत्वदृष्टी असतो किंवा जो ज्ञानी असतो त्याचा व्यवहार हा केवळ प्रारब्धाधीनच असतो, बुद्धी पुरस्कर नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध सारखं असते का भिन्न भिन्न असते. आपल्यामध्ये सुद्धा नाही का नामदेव महाराजाचं प्रारब्ध वेगळं, तुकोबराचं वेगळं, नाथ महाराजाचं आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षा मागावी लागली, प्रारब्ध आहे ना. केळगावला काय मागायचे. नाथ महाराजाच्या भजनाला भागवताला जे लोक येतील त्यांना गोगराळ वगराळ काय ते साखर. आणि रोज सुद्धा जेवायला जेवढे बी श्रोतेवर्ग असतील त्यांना जेवण म्हणजे काय मीठ भाकरी का मग कोणतं जेवण. जे नैवेद्य देवाला तोच नैवेद्य. रोज पुरणापोळीचा काय असायचा. आणि त्याच्यात गावोगावाचे कृपादाडीचं भागवत श्रीमद भागवताचा काय केला वाचक केला. लोक म्हणायला लागले, म्हणले तुम्ही तुमच्यानंतर भागवत कोण पूर्ण करेल. तर म्हटलं गाव. म्हणले काय तुम्ही काय चेष्टा करता का गाव भागवत. लोक येत असतो ना पोथीला, पण तो कशा करतात गोदरभर काय मिळते साखर मिळते आणि पूर्णाच्या पुढेचं काय मिळतं. म्हणून येत असतो तो काही भागवत घालायचो का. पण कृपा कोणाची झाली. मग पुढचं भागवत कोणी लिहिलं. रामायण सुद्धा कोणी लिहिलं. गावाचा व्यवहार आहे. थोडी चूक झाली आमची तुमच्या ध्यानात नाही आला नाही समजत. भावार्थ रामायण भागवत नाथ महाराजांनी लिहिलं. तुम्ही हो म्हटलं जाऊ द्या. तेव्हा जीवनमुक्ती प्रकरण आहे. काय शरीर आहे पण बंधन आहे. काय नाही. पिंजऱ्यातला पोपट आणि झाडावरचा पोपट. झाडावरचा पोपट म्हणजे फक्त आणि पिंजऱ्यातला पोपट म्हणजे तो झाडावरचा पोपट सांगत असतो. बरं का. मला जेवढे इथं बगीचे दिसतात, कोणाचा संत्रा मोसंबी काय व्हायला व्हायचे, ते सगळे फळाचे बगीचे कोणाचे आहे. आपलंच आहे. जात भाईला सांगत असतो चला म्हणले सगळे. तो पोपट विचारतो का मालकाला बघ आंबे खाऊ का न खाऊ. सगळ्या आंब्यावर काय करतो ताव मारतो. कोणता पोपट हा. पिंजऱ्यातला या पिंजऱ्यातून त्या पिंड्यात तसंच या देहातून पिंजरा म्हटलं. पोपटाच्या बाबतीमध्ये पिंजरा लावायचा आणि माशाच्या बाबतीत जाळ्यात अडकलेलं बद्ध. जाळ्याच्या बाहेर तर जाळ्यात अडकलेला मासा असतो ना खुशाल असतो. आणि एकदा ढेवराने ओढल्यानंतर मग कुठे जातो. जाऊ द्या प्रॉब्लेम. तेव्हा तुमचे आम्ही सगळे कोणाचे गिऱ्हाईक आहे. काळाचे गिऱ्हाईक आहे. काळाची उडी आणि सोडवे ना तेव्हा सोडवे ना राजा. आणि तू काय म्हणे तुला
काय संतारा काय हे सगळं तुकोबार आहे म्हणजे काय. ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा कठीण वाङ्मय आहे. आणि तुकोबाराचं वाचल्याबरोबर काय होते, त्याचा पदच्छेद करण्याची काय नाही गरज नाही. हे आपलं प्रकरण. त्याच्यावर ते नियम सांगितले कोणाच्या विषयी, जीवनमुक्ताविषयी. त्या तत्वदृष्टीला हसवायला बघा काय म्हटलं. त्याला कोणताही नियम सांगता येत, का सांगता येत नाही, त्याच्या ठिकाणचा भ्रम काय झालेला आहे. दुसरा पूर्वपक्ष ते म्हणलं, हे बा जीवनमुक्त अवस्थेच्या पूर्वी साधक अवस्थेमध्ये दोषदयी वैराग आहे, आणि जीवनमुक्त अवस्थेमध्ये मिथ्यात्व आहे. अरे म्हणून अधिक व्यवहार होता का मग आता पुढचा पूर्वपक्ष म्हणलं, कर्माचे प्रकार सांगितले, किती सांगितले, सब पुढचा पर्व सांगा. त्रयस्थाने असं उत्तर दिलं. मधला पूर्वपक्ष म्हणाला की त्याने जो समाधीचा आग्रह धरतो तो म्हणतो दोष दृष्टीने होणारं वैराग्य आणि मिथ्यात्व दर्शनाने होणारं वैराग्य हे साधकावस्थेत आणि मुक्तावस्थेत असल्यामुळे वैराग्याचं बळ हे अधिक प्रबळ आहे. त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी व्यवहाराची अधिक प्रवृत्ती होऊ नये. परंतु यावर उत्तर देताना व्यवहारावर त्रयस्थ असा म्हणतो की प्रारब्ध, क्रियमान, संचित असे जे कर्माचे जीवकृत कर्माचे 3 प्रकार आहेत. त्यापैकी संचित कर्म हे त्या ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाग्नीने दग्ध होतं, आणि प्रारब्ध कर्म हे तो भोगून संपवतो, आणि क्रियमान हे त्याला ज्ञान झाल्याने असंगत्व बोध असतो, त्यामुळे क्रियामान कर्मापासून होणारं पाप पुण्य त्याला लागत नाही. परंतु प्रारब्धाची व्याख्या अशी आहे की संचित कर्मातून वर्तमान काळी जो प्राप्त झालेला देह किंवा भोगायला प्राप्त झालेलं जे आपलं सुकृत आहे आणि दुष्कृत आहे, या पाप पुण्याचा संचय, आणि तो आता भोगास सन्मुख आहे, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. मग प्रारब्धामध्ये केवळ एकच जन्म होईल असं काही कर्म नसतं, अनेकही जन्म होऊ शकतात. मग एखाद्याला प्रारब्धाने 10 जन्म होणार असतील, आणि मग प्रथम जन्मामध्ये जर त्याला ज्ञान झालं तर पुढचे जे 9 जन्म आहेत ते प्रारब्धाने मिळणारे आहेत, म्हणजे प्रारब्ध शिल्लक आहे. आणि ज्ञान झाल्याबरोबर त्या ज्ञानी माणसाला, म्हणजे ज्ञानीला किंवा मुक्ताला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, अशी काय श्रुती आहे. तसे प्राणा न उत्क्रामंते, म्हणजे त्याचं प्राण हे दुसऱ्या देहामध्ये न जाता ज्ञानाचे त्याच्याच चैतन्यामध्ये किंवा अधिष्ठान असणाऱ्या कुटस्थामध्ये आविर्भूत होतात किंवा त्यामध्ये त्याचं लय पावतात. मग पुढचं प्रारब्ध जर शिल्लक आहे आणि पहिल्या जन्मात जर त्याला ज्ञान झालं तर पुढचं 9 जन्माचं राहिलेलं प्रारब्ध हे भोगा वाचूनच नष्ट होईल. म्हणून त्या श्रुतीलाही विरोध येईल, कारण प्रारब्ध हे ज्ञानी जरी असला तरी भोगूनच संपावं लागतं. मग प्रथम जन्मात त्याला ज्ञान होईल कसं असं. परंतु तो म्हणतो, पुन्हा तोच सांगतो, प्रथम जन्मामध्ये जर ज्ञान झालं, प्रारब्ध शिल्लक याची वाट काय. प्रारब्ध किती कर्माचं आहे, 8 जन्माचं आहे, 9 जन्म आहे. मग कल्पना पहिल्या जन्मे काय झालं, त्याला ज्ञान झालं. मग प्रारब्ध तर काय करावं लागते, मग 8 जन्म आल्याशिवाय ज्ञान होणार नाही. तर मग काय ज्ञान निष्फळ जाईल ना, काय जाईल म्हणजे काय. मग उत्तर काय त्याचं, ते प्रारब्ध अडवायचं. कोण अडवायचं, प्रतिबंध करतो. मग पहिल्या जन्मी त्याला प्रारब्ध ज्ञान होऊ देत नाही. मग कोणत्या जन्मात होते, शेवटच्या 8 जन्म संपल्या नंतर तोपर्यंत प्रारब्ध काय केलं पाहिजे, प्रतिबंध भोगलंच पाहिजे. म्हणजे प्रारब्धच काय भोग. प्रतिबंध होतो ना. प्रतिबंध म्हणजे कार्य होऊ देत नाही, त्याला काय म्हणायचं. हे पाहिजे हे भिंत आहे, भिंतीच्या पलीकडचं दिसते का आपल्याला, मग भिंत डोळ्याला काय झालं नाही करे. तसं प्रारब्ध काय करतं, आपल्याला मूर्खपणा कोण ठेवतं, आळस ठेवतो बा. काय ठेवतं आहे का नाही. आळसामुळे माणसं काय राहतात. जाऊ दे, अरे आळस आहे ना, आळसाची झाडी तो का म्हणजे
आळसासारखं शत्रूने मग गीतेमध्ये आहे की धुत्योत्साह संबंधित उत्साह असावा लागतो, काय असावा लागतो, मग कार्य होणार. हे प्रतिबंध पंचदशीतले प्रतिबंध सांगितले वर्तमान प्रतिबंध. पुढे भावी प्रतिबंध. वर्तमान प्रतिबंध पंचदशी भरपूर आहे. विषयाशक्ती, प्रज्ञामान्य, कृतर्क, आळस, हे सगळे भावी वर्तमान. पुढे वर्तमान प्रतिबंध. पुढे भूत प्रतिबंध. मागचं सगळं आठवत बसणे. इथं बसलेला एक पोरगा रडतच होता बा. त्याला विचारलं, म्हणलं का रे, अरे पाठ चालू आहे, रडतो कशा करता? म्हणलं पाठ आहे की. तर म्हणलं आमच्या घरच्या लोकांना माझा काय आडेपणा होता, आनंदातून मला म्हणलं संस्थेमध्ये आणून टाकला. घरी चांगल्या प्रकारे सगळ्या सोयी असायच्या. आणि संस्थेमध्ये आल्यानंतर मधुकरी लवकर येत नाही. 11 वाजेपर्यंत जाऊ द्या, 1 वाजेपर्यंत वरून खाली आणि खालून कुठं जा. मला याला काय म्हणायचं प्रतिबंध. समजलं का? आणि मागचं सगळं आठवणार. काय आठवणार? याला कोणता प्रतिबंध म्हणतात? आणि भावी आहे ना, तुमच्या 6व्या गीतेच्या 6व्या अध्यायात भावी प्रतिबंध. तेव्हा हे प्रतिबंध काय करतात? ज्ञान होऊ देत नाही. हे प्रतिबंध आहे. प्रतिबंध संपल्यानंतर पुन्हा त्याचा व्यवहार कसा असला पाहिजे? प्रारब्ध पडत आलं लक्षात आहे. पुन्हा त्याच्यावर पूर्वपक्ष पुन्हा म्हटलं मन हे चंचल आहे. काय त्या चंचल मनाकरता काय, ते स्थिर करण्याकरता काय केलं पाहिजे? समाधी केलं पाहिजे. विना समाधीशिवाय मन हे स्थिर होऊ शकत. मग ते समाधीचा विचार झाला. म्हणजे समाधीच्या एक अंग आहे का 8 अंग? कोणते 8 अंग आहे? डोळा का, नाक आहे का? यम म्हणजे काय? यम नियम. अहिंसा सत्य असते, ब्रह्मचर्य यम. शौच संतोष स्वाध्याय ईश्वर प्रणिधान. आता व्याख्या मला काय याला काय म्हणायचं? यम नियम. पुढे आसन. 4 प्रकारचे मुख्य सांगितले. त्याच्यामध्ये सिद्धासन मुख्य आहे. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या आसनात आहे? पद्मासन आहे. हे आसन असावं लागतं. पुढे यम नियम आसन प्राणायाम. तो थोडा शिकायला पाहिजे. त्या कुंभक पूरक रेचक असे प्रकारे यम नियम आसन प्राणायाम. प्रत्याहार म्हणजे सगळे इंद्रियापासून वृत्ती काय करायची? विषयापासून आवरणे, त्याला प्रत्याहार म्हणतात. धारणा. अद्वैत वस्तूच्या ठिकाणी सातत्य ठेवणं तिला धारणा म्हणतात. आणि जो प्रवाह असतो त्याला ध्यान म्हणायचं. बरं का? एकाग्रता त्याला काय ध्यान म्हणतात. आणि त्याचीच परिपक्व अवस्था म्हणजे समाधी. म्हणाला ना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि समाधी. आपल्या इथपर्यंत आलं होतं की समाधी झालं. 8 समाधी. व्युत्थान संस्काराचा तिरस्कार होऊन निरोध संस्काराची प्रगटता झाली म्हणजे अंतःकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम तो समाधी. उत्थान अवस्था म्हणजे आपलं बहिर्मुखता. म्हणून मन काय करावं लागत असतं? अंतर्मुख. अंतर्मुख म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा विक्षेप असतो. विक्षेप निवृत्त होण्याकरता मनाची एकाग्रता, त्याला काय म्हणतात? समाधी. त्याच्यामध्ये प्रकार आहे पुन्हा सविकल्प, शब्दानुविद्ध, शब्दज्ञानानुविद्ध प्रकार पाडलेले आहे.
समाधीत सविकल्प आणि निर्विकल्प असे दोन प्रकार आहेत. ज्ञाता ज्ञान ज्ञेयरूप त्रिपुटीच्या भानासहित अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी जी अंतकरणाची स्थिती तो सविकल्प समाधी. त्याला सविकल्प समाधी म्हणतात. त्याच्यामध्ये आठवण असते, आपण समाधीला बसलेलो आहोत, 1 तास झालेला आहे. स्मरण असेल तर सविकल्प, स्मरण नसेल तर निर्विकल्प समाधी. त्याच्यात वरच्या स्टेप म्हणतात कोणत्या आहे का नाही. हा आमदार असला तर खासदार झाला पाहिजे, खासदार असला तर मंत्री झाला पाहिजे, मंत्री झाला संत्री झाला. म्हणून नका कीर्तनात नाही जा. त्याचे चाहते म्हणजे बोला कोणी सांगितलं आगाऊ बोला. प्रत्येकाची आमदाराची काय असते, भक्त मंडळी असते ना, असं थोडंसं आहे. वरच्या अवस्था आहे. ऐकायला धारणापेक्षा ध्यान, ध्यानापेक्षा समाधी, सविकल्पापेक्षा निर्विकल्प, शब्दानुविद्ध. काही समाधीमध्ये शब्द ऐकायला येत असते किंवा ओमचा उच्चार करून काय करायचा असतो, समाधीला व्हायचा असतो. ओम इत्येका अक्षरम ब्रह्म व्याहरण मामूल असं वर्णन केलं आहे. कोणत्याही कार्यामध्ये ओम या अक्षराचा उपयोग करावा, ते समाधीचे प्रकार. जोग महाराजांचे जे तुकाराम बाबा होते ना, खेडलेकर, त्यांना समाधी लागत आहे. फोटो आहे बा, इथे नाही, इथे नाही, त्या खालच्या ह्याच्यामध्ये आम्ही पाहिलं त्यांना. केवळ काही दिवसपर्यंत नुसत्या कॉफीवरच जायचं, काय घ्यायचे फक्त असं शरीर पातळच आहे. स्थूल शरीरवाल्या माणसाला समाधी करणं म्हणजे काय झालं, स्थूल शरीर म्हणजे बरं का. काही ज्ञानेश्वरी वाचण्याची असली मोठी तर हे घेण्याचं कामच नाही. व्यायामाचा अभाव, कशाचा अभाव, व्यायामाचा. पौष्टिक कोणाची निंदा म्हणून नाही. आशीर्वादलं माणसं काय करत असतात. अलीकडे तर भलताच प्रकार व्हायला लागला आहे. असं ऐकून हवा. तर शेळीचा जो मुलगा असतो ना, त्याचा मराठीमध्ये नाव बोकड म्हणतात. आणि त्याला काजू बदाम चालतात. काय चालतात? माणसाला नाही, कोणाला. आणि त्याच्या ह्याच्यावरती पार्टी वाढतात. काला येतच बाई, कुठे व्यवहार निषिद्धात जाईल काही सांगता येईल. जाऊ दे, आपलं हे कशा करता चाललेला होता. समाधी कथा, समाधीमुळे बरेचसे फायदे आहे. डायबिटीस निवृत्त होतो म्हणतात. कशा कोणत्या साधनाने होत नाही तर रामदेव बाबा सांगतात गोळ्या. पण त्यांच्या पद्धतीप्रमाणे काय झालं पाहिजे, वागलं पाहिजे. समाधीला तिथं नरसिंह सरस्वती होती, त्यांना सुद्धा समाधीला 2-2 दिवस कशात राहायचे. ते योगीराज महाराज होते पाहिजे, ते सुद्धा समाधीमध्ये राहायचे. तुकाराम बाबा सुद्धा समाधी. परात समाधी कठीण आहे. काय आहे, आपल्याला इंद्रिय अल्प जेवण करायचं म्हटलं तर जमते का आपल्याला. वाडा किती वाडा. पुढे जेवण झाल्यानंतर झोपा. जाऊ दे, आपला प्रश्न सोडू दे. रसंग समाधी नावाचा विधी, समाधीपाद म्हणतात. योगात चित्तवृत्ती निरोधा असं समाधी. पतंजल ऋषीने हे सगळं लिहिलेलं आहे. समाधीच्या थोडासा भाग आपल्या याच्यामध्ये, तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये भगवंताने 6व्या अध्यायामध्ये योगाचा थोडा काय काय, योग म्हणजे काय, त्याचा अधिकारी काय, त्याचा फल काय, त्याच्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या गीतेमध्ये त्याचा चांगला उल्लेख केलेला आहे. पुढे त्यातही शब्दानुविद्ध आणि शब्दाननुविद्ध असे 2 प्रकार आहेत.
मी ब्रह्म आहे या शब्दाने अनुविद्ध म्हणजे सहित तो शब्द अनुविद्ध. दोन नाही. मी ब्रह्म आहे आणि हे सुद्धा अवस्था सगळं आहे बघा. पुढचा कोणता अनुविद्ध. अनुविद्ध, ज्याच्यामध्ये आवाज नाही, त्याला कोणता समाधी म्हणायचा? नाही नाही, सविकल्पातलाच प्रकार दुसरा प्रकार. आपल्याकडे इकडे कमी आहे. ऋषिकेशला गेले तर योगनिकेतन म्हणून नावाचा हे आहे बघा. त्या योगनिकेतनमध्ये सगळे योग शिकवले जात असतात. रामदेव बाबाच्या तिथं सुद्धा आहे. आणि आपल्या लोकांपेक्षा परराष्ट्रातले लोक जास्त आहे. बायासुद्धा ते समाधीच्या प्रत्ययामध्ये काय करतात, भारतीय संस्कृतीप्रमाणे जे तुम्ही जसं म्हणाल त्याप्रमाणेच वागतात त्या. आणि त्यांना कशा करता आपल्याला समाधीचा काय हवा? आपल्या भारतापेक्षाही सुद्धा परदेशी लोक याच्यामध्ये जास्त प्रवृत्त आहे. शब्दरहित तो अननुविद्ध म्हणावा. त्रिपुटीचे भानरहित अखंड ब्रह्माकार अंतकरण वृत्तीची जी स्थिती तो निर्विकल्प समाधी म्हणावा. अंतकरण निर्विकल्प स्थिती अखंड नाही का, त्याला समाधी असं म्हणतात. समाधीमध्ये मनाचा जय झालेला असतो. मनाचे सर्व व्यवहार शांत झालेले असतात. आणि अशी जी अवस्था तिला काय म्हणतात मग? समय समंकाय शिरोग्रीवम दाढ्यांच्या संप्रेक्ष दिशच्या अवलोकन असं वर्णन आहे. गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. पुढे सविकल्प समाधी साधन आहे आणि निर्विकल्प समाधी त्याचे फल आहे. निर्विकल्प, सविकल्प समाधी काय साधन, आणि निर्विकल्प समाधी साध्य. एकापेक्षा एक वरची वाचा. सविकल्प समाधीत त्रिपुटी रूप द्वैत जरी प्रतीत होते तरी मृत्तिका जाणून मृत्तिका विकार घटादी प्रतीत होत असताही मृत्तिका रूपच प्रतीत होते. त्याप्रमाणे ते द्वैत ब्रह्मरूपच प्रतीत होते. सविकल्प आणि निर्विकल्प, शब्दानुविद्ध आणि अनुविद्ध, हे काय याच्यामध्ये द्वैत आहे. मी कोणीतरी समाधी करता बसलेला त्रिपुटी असेल तर शब्द अनुविद्ध, आणि त्रिपुटी नसेल तर शब्द अनुविद्ध. रहित म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? समाधीचे प्रकार आहे. एकापेक्षा एक उच्च स्थान म्हणजे समाधीचे. याच्यामध्ये अभ्यास करणारे लोक असतात ना, आता तो मार्ग मोडकळीला येत चाललाय. काय चाललंय? संपत झाले. आता कोणी त्याच्यामध्ये काय त्यांना विचारलं, म्हणलं समाधी क्लेशोधिक असते, अव्यक्त असे तहाण्याचे प्यावीन भुकेल्या. म्हणलं कोणी सांगितलं आपल्याला? असं म्हणे संसारी. हा मार्ग आपला सोपा आहे. ज्यात सांख्ये बाप्यते स्थानम तद्योगे एकम संख्यांचे योगांचे यप पश्यतीचं. फलामध्ये कोणत्याही प्रकारे भेद नाही. साधनामध्ये काय? त्याप्रमाणे ते द्वैत ब्रह्मरूपच प्रतीत होते. निर्विकल्प समाधीतही ते द्वैत असतेच, परंतु पाण्यातील मिठाप्रमाणेच त्याची कोणत्याही रीतीने प्रतीती होत नाही. आता सुषुप्ती आणि निर्विकल्प समाधी यात भेद आहे. सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्तीचा अभाव असतो आणि निर्विकल्प समाधीत ब्रह्माकार वृत्ती असतेच, परंतु फरक आहे. झोपेमध्ये ब्रह्माकार वृत्ती आहे का? कोणतीच वृत्ती नाही. अशी जी अवस्था कोणती? समाधीमध्ये सविकल्प समाधीत मी ब्रह्म याचं काय? निर्विकल्प समाधीमध्ये मी ब्रह्म हे सुद्धा काय झाले? संपन्न झाले. पुढे ऐकून ठेवा. सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार म्हटलं ऐकून ठेवा. म्हटलं आम्ही ऐकून ठेवतो, त्याच्या भानगडीत पडत नाही. सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्तीचा अभाव असतो आणि निर्विकल्प समाधीत
ब्रह्माकार वृत्ती असतेच, परंतु तिचे भान होत नाही. भान होईल तर तो सविकल्प समाधीत झाला. बरं. भान जर असेल तर मग त्याला सविकल्प समाधी. भान नसेल तर निर्विकल्प. ही अवस्था आहे ना. तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे ना, कपुराच्या वाती ठाईचं समाप्ती. सगळ्या काट्याने काटा काढायचा आणि तो ठेवायचा का? ऐका नाही. देवा मी या वृत्तीला घालवण्याकरता कोणती वृत्ती आणायची? बरं, देवा वृत्ती गेली, मग ब्रह्मवृत्ती ठेवायची असते का तिला? आपल्याला काहीतरी काटा रुचलेला, काट्याने काटा काय करायचा? ज्या काट्याने काटा काढला तर खिशात ठेवायचा काय? तो पुन्हा त्रास देईल. म्हणून मी नाही का देह आहे, ही वृत्ती कशी आहे? नाही दुःखालाच कारणीभूत आहे. म्हणजे देवा मी या वृत्तीला घालवणारी कोणती वृत्ती आणली? हे सुद्धा काय आहे? घातकच आहे. ती वृत्ती काय केली पाहिजे? ते गोष्ट सांगितली तर वेळ लागतो म्हणून. ती जोग महाराज गोष्ट सांगायची. कोणीतरी ग्रस्त लग्न झालं पण त्याची मंडळी थोडी होती बा, तिला काही ब्रह्मविद्या म्हणा किंवा इंद्रजाल विद्या माहिती. पुढे लग्न बिग्न झालं, काही कमी जास्त झालं ते यजमानावर राग पाहिजे, कोणावर ते. म्हणलं लक्षात ठेव, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायचं नाही तुला कुंद्र करून टाकेल. नाही तुला बाजार करून टाकेल. तो बिचारा चांगला असा होता असा. मग तुझ्या मित्राने सांगितलं, म्हणलं का रे तब्येत काय दिसते? म्हणलं घरामध्ये असं भानगडी आहे. म्हणाला घरात जाऊशाच वाटत नाही. काय काही चुकलं की ती काय म्हणते बाजार करून टाकू. मग तोही हुशार होता. मग त्याने काय केलं, मग कोणीतरी आपली तिच्याहीपेक्षा इंद्रजाल विद्या असणारी तिच्याशी लग्न करावं. कोणाशी? माताजी नवीन आली होती ना, तिला सगळं कळून चुकलं की ही त्रास देते. पण ती काय शिकली होती? याच्यापेक्षा जास्त होती. मग तिने यजमानाला सांगितलं, म्हणलं आहे बा तुम्हाला काहीतरी तांदूळ मंत्रून देते. मग ते टाकल्यानंतर आम्ही दोघी बसले असायचे. त्याच्यावरती काय करायचं? टाकायचं. मी होईल पांढरी गार, ती कोण होईल? काळी गार. बरं का? मला लागलं मी तिचं काय पाडील. पुन्हा काय दिलंय? तांदूळ दिले. मग टाकल्यानंतर पुन्हा मी काय होईल? बाई आहे. मग त्याप्रमाणे ते तांदूळ काय केले टाकले. एक झाली पांढरी गार, एक झाली पांढऱ्या घागरी, पांढऱ्या गाडी नाही का. त्या पांढऱ्या गाडीने ती काळी गार काय केली? मारून टाकली. मग बघा, म्हणजे ते सांगितलं होतं, म्हणलं माझ्यावरती काय टाकायचे म्हणजे मी पुन्हा कोण होईल? मग त्याचा मित्र आला, तर संघटना काय केली? अरे म्हणला एक थोडी विद्या शिकली, काळी काय तर एवढा त्रास इथं पांढरी करतो. म्हणलं तुझा जीव घेऊन काय घेऊन टाकेल, हिला कशाला ठेवायची? म्हणलं आता काय करायचं? तांदूळ नाही टाकायचे, बाई नाही करायची, हाल. अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा काय, जसं अहम ब्रह्मा नाही काय, मी मनुष्य आहे, ही जशी वृत्ती बाधक आहे तशी अहम वृत्ती ही सुद्धा काय, म्हणून सविकल्प ही सुद्धा समाधी. पुढे म्हणून भान होत नाही असे म्हटले. निर्विकल्प समाधी अद्वैत भावना रूप आणि अद्वैतावस्थान रूप असा दोन प्रकारचा आहे. अद्वैत ब्रह्माकार अंतकरणाच्या अज्ञात वृत्तीसहित असतो, तो अद्वैत भावनारूप. आणि याच अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता ब्रह्माकार वृत्तीही शांत होते. दोन्ही याच्या अवस्थेचा एकदा अभ्यास दृढ झाला, जसा जसा अभ्यास होईल तसा तसा
योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या अवस्था आहेत त्या अवस्था काय होतात, प्राप्त होत असतात. म्हणून दोन्ही समाधीमध्ये अद्वैत भावनारूप अद्वैत अवस्थांरूप शेवटची अंतिम स्थिती कोणती? समाधीच्या अवस्था. एकदा भंडाऱ्या डोंगरावर गेलं आणि वर मंदिराला म्हणजे चढण्याचं काम काय झालं, संपलं. समाधीच्या अवस्था आपल्याला लागत नाही, पण योगशास्त्रामध्ये त्याचं काय केलेलं आहे, आपल्याला येत नाही म्हणून काहीच नाही असं अर्थ काम आहे. त्याचे अधिकारी फारसे नाही, पण कोणीतरी काय आहेच की. हिऱ्याचा अधिकारी मधोकरी वागणार होऊ शकतो का? मग कोणीच नाही का? म्हणजे हिऱ्याचे दुकानदार असताना त्यांना वर्षातून 3-4 जरी गिराईक मिळाले तरी ते म्हणता आमचा व्यापार काय झाला. जरा विचारलं, म्हणलं 2-3 अधिकाऱ्यामुळे तुम्हाला म्हणलं 5-7 लाख मिळून गेले. किती? आणि एखादा पुढ्या मागणारा तुमचा दुकानदार असतो, पुढ्या बाजून नफा किती, तर म्हणलं 500 रुपये. म्हणून याच्यामध्ये अधिक फायदा आहे. कशा अधिकारी कमी असले म्हणून तो मार्ग नाही असं म्हणता येत. इतकेच एक कमी लोक आहे. काय आहे खरे, हिऱ्याला अधिकारी काय जास्त असतो का घेणारा? मग योगशास्त्र म्हणजे कशाप्रमाणे आहे चांगलं आहे. त्याच्यापासून बरेचसे लोक अलीकडे वळले ना, ज्यांचे डायबिटीज सारखे अटॅकसारखे रोग आहे ना, तेव्हा कोणत्या मार्गामध्ये प्रवृत्त झालेला, योग मार्गामध्ये काय झाले पुढे. म्हणून वृत्तीरहितास अद्वैत स्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. जसा तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब टाकतात, तो लोखंडात प्रवेश करतो, त्याप्रमाणे अद्वैत भावनारूप समाधीच्या दृढ अभ्यासाने अत्यंत प्रकाशमान ब्रह्माच्या ठिकाणी वृत्तीचा लय होतो. म्हणून कोणाच्या ठिकाणी लय होतं? प्रकाशमान कोण आहे? आत्माच आहे की सद्रूप आहे? पुढे आणि ब्रह्मरूप तरी कोण आहे? आत्माच आहे. बाहेर आहे का कुठे आहे? तैसा सर्वागटी देहादेही तैसा हृदयामध्ये मी. वेदांत शास्त्रामध्ये परमार्थामध्ये अप्राप्ताची प्राप्ती असते की प्राप्ताची, आणि तोच सर्वाचा काय आहे. पण आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. देहाच मी आहे या भावनेमुळे आपल्याला त्याचा आपल्या स्वस्वरूपाचा काय पडलेला आहे, ते आपल्याच ठिकाणी आणखी प्राप्त होते पुढे. म्हणून अद्वैतावस्थानरूप निर्विकल्प समाधी मुख्य फलरूप आहे आणि अद्वैत भावनारूप समाधी त्याचे साधन आहे. अद्वैतावस्थानरूप निर्विकल्प समाधीचा आणि सुषुप्तीचा इतका भेद आहे की सुषुप्तीतील आनंद अज्ञानाने आवृत्त असून वृत्तीचा लय अज्ञानात होतो, आणि अद्वैतावस्थानरूप समाधीमध्ये निरावरण ब्रह्मानंदाचे भान आणि वृत्तीचा स्वप्रकाश ब्रह्मामध्ये लय होतो. याचा फरक झाला. आपल्या सुषुप्तीमध्ये पण आवृत आनंद आहे. कोणता आनंद? आणि समाधीमध्ये अनावृत आनंद आहे. कोणता अर्थ आहे? आपल्याला काही कळतं का आपल्याला सुषुप्तीमध्ये? बरं काही विषय आहे का तिथे? तरी आनंद आहे का नाही? मग आत्म्याचाच आहे. कोणाचा? पण आत्मा आवृत आहे अज्ञानाने. काय? आणि समाधी अवस्थेमध्ये काय आहे? पण आत्मा अनावृत आहे का आवृत आहे? अनावृत आहे. काय आहे? त्यालाच ब्रह्मानंद म्हणतात. कोणता आनंद? ब्रह्मानंद म्हणतात. समाधीच्या द्वारा कोणता आनंद प्राप्त होतो? म्हणून तत्ववेत्या दृष्टी व्यक्ती ज्याला मुक्त म्हणत असतात, अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? समाधी केला पाहिजे. पुढे सांगायचं आहे, तो समाधी करील अथवा करणार. संपलं का? सुषुप्तिवान आणि अद्वैतावस्थानरूप समाधीवान हे दोघेही पाहणारास निश्चल दिसतात,
परंतु वर सांगितल्याप्रमाणे त्यात भेद आहे. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे शब्दानुविद्ध आणि शब्दानुविद्ध. ज्या अवस्थेमध्ये शब्द ऐकायला येतो ते शब्दानुविद्ध, आणि मग आवाजही सुद्धा ऐकायला येत नाही. कोणती नावाज ऐकायला येतात. म्हणजे आपली वृत्ती काही तिथपर्यंत गेली नाही. ज्ञानदेवाचे चरणी दत्तात्रय योग्य सोहम धनी म्हणतात. कोणता म्हणे, हे जे अभ्यास करणारे लोक असतात ना, त्यांना ते ध्वनी काय होत असतात. आपला अभ्यासच नाही तर ऐकायला कसं. गोवीत पाहत नाही तर पाठ होईल. तो अभ्यास असेल त्याला त्याचा हे लागतो पुढे. परिच्छेद क्रमांक 8. निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्यांचे निवृत्तीचा उपाय. कोणती समाधीचा त्याचा कधी संवाद. एकादशी आहे ना, कीर्तनानं 6 ते 8 विजय स्तंभ.